नमस्कार. एस.जी. किचन मराठी तडका ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण अशी एक रेसिपी बनवणार आहोत जे कशाचीच भाजी घरामध्ये नसेल आणि अचानक पाहुणे आले असतील तर ही भाजी बनवून आपण पाहुण्यांची पण वाहवा मिळवू शकतो. तर इथे कुकर तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकलेला आहे आणि हे काही खडे मसाले घेतलेले आहेत. तेजपत्ता, दालचिनी, लवंग, हिरवी दालचिनी आहे, आपलं इलायची आहे आणि एक मसाला इलायची आहे. तर ही या तेलामध्ये टाकून परतून घेऊया. आणि ह्यामध्येच आता रात्री भिजत घातले होते राजमा, तर तो हा राजमा टाकून घेऊया. आपण राजम्याची भाजी बनवणार आहोत. हे पहा, आणि ह्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे कुकरमध्ये पाणी टाकून शिजून घ्यायचं आहे. आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. अचानक आपल्याला ही भाजी करावी लागली तर आपण गरम पाण्यामध्ये थोडा वेळ 1 तासासाठी भिजत घालून पुन्हा आपण ह्या जास्तीच्या शिट्ट्या करून पण भाजी तेव्हाच्या तेव्हा करू शकतो. अचानक पाहुणे आले तर इथे मी 5-6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या कुकरनुसार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता एक कढई तापत ठेवलेली आहे आणि ह्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे 1 चमचा आणि ह्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकूया 10-12 आणि कांदा चिरून घेतलेले आहेत 2 रफली कट करून घ्यायचे आहेत आणि ते पण आपण ह्यामध्ये परतून घेणार आहोत. तर हे पहा, असे ब्राऊन कलरपर्यंत आपल्याला जास्त असे करपू द्यायचे नाहीत किंवा जास्त असे कडू द्यायचे नाहीत. हे किंचितसा कलर चेंज झाला की ह्यामध्ये आता आपण टमॅटो टाकून घेऊया. हे पण आपण रफली कट करून घेतलेले आहे टमॅटो, ह्यामध्ये टाकून परतून घेऊया. आता आपण हे थोडेसे आपल्याला टमॅटो शिजण्यापुरतं मीठ टाकायचं आहे. ह्यामध्ये पण परतून घेऊया. आता आपण हे छान आणि झाकण ठेवून शिजून घेऊया. इथे आपलं कुकर झालेला आहे. हे पहा, राजमा छान असा शिजलेला आहे आपला. तर हे आता टमॅटो पण आपले इकडे छान असे शिजलेले आहेत, वापरलेले आहेत. तर आता ह्याला थोडेसे थंड होऊ देऊया. आपण गॅस बंद करून घेऊया आणि झाकण ठेवूया. म्हणजे छान असं आपले हे टमॅटो आणि कांदे हे पहा असे थंड झालेले आहेत आणि छान शिजलेले पण आहेत. तर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि हे मिक्सरला एकदा फिरून घेऊया, त्याची ग्रेव्ही तयार करून घेऊया. हे पहा, मस्त अशी स्मूथी आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण तीच कढई तापत ठेवूया आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया. 2-3 चमचे आपल्याला ह्यामध्ये ऑइल वापरायचं आहे. भरपूर तेल वापरायचं आहे, म्हणजे छान अशी चमचमीत भाजी होण्यासाठी आपल्याला हे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता. जिरे टाकून घेऊया आणि ते 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आता ग्रेव्ही टाकून आपण हे परतून घेऊया. सारखे आपल्याला हे परतून घेत राहायचं आहे. आता आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. ह्यावर झाकण ठेवून देऊया कमी गॅस करून आणि आता आपण कुकर काढून घेऊयात. पहिल्या वेळेस काढले होते तेव्हा आपला राजमा शिजला नव्हता, तर आता पुन्हा मी शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत ह्याच्या. तर हे पहा, मस्त असा राजमा आपला शिजलेला आहे. आता ह्यामधले खडे मसाले आपण काढून घेऊयात. आणि पाणी पण काढून घेतलेलं आहे.
पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही, आपण ते ग्रेव्हीसाठी वापरू शकतात। पहा, खडे मसाले पण आपण पूर्णपणे काढून घेतलेले आहेत। तर आता आपली ही ग्रेव्ही पण शिजलेली आहे, छान असे तेल सुटलेलं आहे। हे पहा, मस्त। आता आपण ह्यामध्ये काही मसाले टाकून घेऊयात। धने पावडर टाकूया, पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा धने पावडर टाकलेले आहे आणि दुसरे आपण ह्यामध्ये जिरे पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा आणि ही कस्तुरी मेथी आहे, हातावर क्रश करून कस्तुरी मेथी टाकायची आहे। आणि आवडीनुसार कमी जास्त असे आपल्याला हे लाल तिखट टाकलेले आहे। मी ह्या ठिकाणी 2 चमचे वापरले आहे। अर्धा चमचा हळद टाकायची आहे, छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद टाकलेली आहे ते। तर आता आपण हे सर्व मसाले परतून घेऊयात। आणि जे आपण राजम्यातून पाणी काढले होते ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊन शिजून घ्यायचं आहे आपल्याला हे। झाकण ठेवून शिजून घेऊयात आपण हे। मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे आणि चमचा फिरून घ्यायचा आहे। आता आपले हे तेल सुटलेलं आहे, तर ह्यामध्येच आता राजमा टाकून घेऊयात। हे पहा किती मस्त दिसत आहे। आणि आता आपल्याला जसे आपल्याला भाजी पाहिजे घट्ट पातळ तसे आपण ह्यामध्ये पाणी टाकून घेऊयात। आणि चवीनुसार मीठ पण टाकायचे आहे आपल्याला ह्यामध्ये। हे पहा, अशा प्रकारे मी पाणी टाकलेलं आहे यामध्ये। छान आपल्याला हे उकळी आणून घ्यायचे आहे, शिजून घ्यायचं आहे। आणखी ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आणि हा काळा मसाला आहे, तुम्ही कोणता पण वापरू शकतात। तर हा पण ह्यामध्ये अर्धा चमचा टाकून घेऊया। ही पहा, आपली भाजी तयार आहे। चमचमीत अशी मस्त भाजी, खमंग वास सुटला आहे। तर ही भाजी मस्त झालेली आहे, तर मी ही टिफिनसाठी देते। तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि अशा छान छान व्हिडिओसाठी जे बाजूला बेल आयकॉन आहे ते प्रेस करा। हे पहा, मस्त झालेली आहे भाजी आपली। तुम्हाला मी वाटीत काढून दाखवते। तर ही भाजी आपण भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, रोटीसोबत ही आपण भाजी सर्व करू शकतो। तर तुम्ही नक्की ट्राय करा। धन्यवाद।